आजपासून आम्ही आमच्या अर्नाळ्याच्या दिंडीत सामील होत आहोत। रामकृष्ण हरी मित्रांनो, आजच्या वारीचा आमचा तिसरा दिवस। काही कारणास्तव काल व्हिडिओ बनवला नाही मी, आणि आजपासून आम्ही आमच्या अर्नाळ्याच्या दिंडीत सामील होत आहोत। आता आम्ही पिंपोड या गावात, आणि इथून पुढे आम्हाला बरड जवळ जायचं आहे। जवळजवळ इथून 16 ते 17 किलोमीटरचा डिस्टन्स आहे। चला तर आजपासून आषाढीपर्यंत डेली ब्लॉग येणार। नाश्त्यासाठी स्टे घेतलेला आहे, आणि नाश्ता झाला तर लगेचच पुढे पायी चालणार आहेत। आषाढीपर्यंत आपल्या बरोबर
फायनली बरड गावात आमची पालखी घुसलेली आहे आणि पुढेच शाळेजवळ आमचा स्टे आहे. सो लवकरच तिथे पोहोचूया. सकाळी 5:15 वाजता निघालेली दिंडी. आम्ही यांना 8:30 वाजता भेटलो आणि दिंडीत सामील झालो. रामकृष्ण हरी मावळे. फायनली पोचलेलो आहोत. ते सगळी मंडळी लगेच जेवणाची तयारी करत आहेत. सर्व काही पुरुष मंडळीच करतात आणि आमच्या कोळी लोकांचं जेवण म्हटलं तर तुम्हाला माहितीच आहे. मित्रांनो, सकाळी 5 वाजता सुरू झालेला प्रवास सकाळी 10 वाजता आम्ही बरड गावात पोहोचलो. एक दिवस अगोदर इथे संत ज्ञानेश्वरांची पालखी स्टे होती आणि आज आता आमची आहे. शाळेच्या आवारात आम्ही राहत आहोत आणि उद्या इथून पुढे 24 किलोमीटरचा पल्ला गाठायचा आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि एक पालखी सोबत गेल्याची अनुभूती माझ्या व्हिडिओतून येत असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर येत राहतील म्हणून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी मावळी. भेटूया उद्या नवीन व्हिडिओ.